आपल्या भारतात भगवान शिवशंकराची 12 ज्योतिर्लिंगे आहे हे सर्वांना माहीतच आहे। म्हणजेच भगवान शिवशंकर जेथे जेथे प्रकट झाले होते तेथे तेथे हे 12 ज्योतिर्लिंगाची स्थापना करण्यात आली आहे। तसेच हे 12 ज्योतिर्लिंग आपल्या भारतातील वेगवेगळ्या राज्यात स्थित आहे। परंतु आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये व 12 ज्योतिर्लिंगाचे दर्शनही देखील आपल्याला एकाच ठिकाणी करायला मिळेल। तर त्या अगोदर आपल्याला या व्हिडिओवरती व आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करून ठेवायचं आहे, कारण की अशाच प्रकारे अनेक व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळेल याच यूट्यूब चॅनलवरती। तर आपण निघालो होतो आंबडून आणि हा जनसंगीकडे जाणारा रोड। याच रोडने जात असताना आपल्याला हे हॉस्टेल पाहायला मिळेल। हे साईडने अतिशय सुंदर व हिरवगार असा परिसर आहे। सध्या श्रावण महिना चालू आहे आणि हेच श्रावण महिन्यातील दृश्य आपल्याला पाहायला मिळते। तर मित्रांनो, आपल्याला आंबडपासून 7 किलोमीटर अंतरावर हे गाव पाहायला मिळेल। या गावाचे नाव आहे पांगरखेडा। तसेच आपल्याला ही एक वेस पाहायला मिळते। इकडे देखील एक महादेव मंदिरच आहे। काही पुढे आल्यावर आपल्याला किनारा हॉटेल ही पाहायला मिळेल। परंतु त्याच हॉटेलच्या पुढे आल्यावर आपल्याला हा सुंदरसा व आनंदमय असा परिसर पाहायला मिळतो। दोन्ही साईडने अशी हिरवगार अशी दाट झाडे आहे। या झाडाच्या मधातून गेलेला हा रोड अतिशय सुंदर दिसतो। तर याच परिसरात आपले मन हरवून असे जाते। तर आता समोर आपल्याला ताडहातगावकडे जाणारा रोड किंवा फाटा पाहायला मिळेल। हाच तो ताडहातगावकडे जाणारा रोड। परंतु आपल्याला तिकडे नाही तर याच रोडने सगळं जायचं आहे पुढे। तर काही पुढे आल्यावर आपल्याला हा पूल पाहायला मिळेल। याच पुलापासून एक छोटासा रस्ता जात आहे। तोच रस्ता जात आहे श्री क्षेत्र वाराणसी पारणा येथे। तिथेच आपल्याला 12 ज्योतिर्लिंगाचे हे दर्शन करायला मिळेल। तर हा पहा, हाच आहे तो रोड। याच रोडने आपल्याला जायचं आहे श्री क्षेत्र वाराणसी पारणा येथे। तर मित्रांनो, या अगोदर आपल्या यूट्यूब चॅनलवर याच मंदिराचा आणखीन एक व्हिडिओ आहे। तो व्हिडिओ आपण उन्हाळ्यात काढलेला आहे आणि हा पावसाळ्यात। पहा कसं हिरवगार असं वातावरण आहे। दोन्ही साईडने पूर्ण हिरवगार असा परिसर। तर याच मंदिरापासून 2 रस्ते जात आहेत। तर आपल्याला तिकडे मंदिराकडे जाण्यासाठी डाव्या साईडच्या रोडने जायचं आहे। हे आहे ते मंदिर 12 ज्योतिर्लिंग श्री क्षेत्र वाराणसी। याच ठिकाणी श्रावण महिन्यात किंवा आषाढी एकादश महाशिवरात्रीच्या टायमाला म्हणजे त्या दिवशी खूप अशी गर्दी होते। तर सर्वप्रथम आपल्याला ही वेस पाहायला मिळते। अतिशय सुंदर व खूप मोठी अशी ही वेस आहे। आतमध्ये आल्यावर आपल्याला असा काही परिसर पाहायला मिळतो। आपल्याला त्यानंतर सर्वप्रथम महादेवांचे एक मंदिर पाहायला मिळते। हेच ते मंदिर जेथे भगवान शिवशंकर आहे आणि हेच मंदिर वाराणसी या नावाने ओळखले जाते।
अतिशय सुंदर प्रकारे असे महादेवांचे शिवलिंग येथे आहे। तसेच त्या मंदिरासमोर आपल्याला नंदी महाराजही पाहायला मिळते आणि मंदिराच्या समोर असलेले आपले शनी महाराज हे यांची मूर्ती आपल्याला अतिशय सुंदर प्रकारात अशी घडवलेली दिसत आहे आणि पाहायला मिळते। याच मूर्तीपाशी येण्यासाठी अतिशय सुंदर असा रास्ता आहे। हा रास्ता दोन्ही साईडने आहे असे पाणी आणि छोटासा आहे रास्ता। त्यानंतर आपल्याला हे गरुड आणि गरुडावरती तुळस जी आहे येथे पाहायला मिळते। त्या तुळशीच्या समोर आपल्याला येथील जुन्या काळी रहिवासी जे होते म्हणजेच बाबा जे राहत होते पुजारी येथील ही त्यांची प्रतिमा। त्यानंतर आपल्याला हा होम पाहायला मिळतो व होमासमोर असलेले आपल्याला याच मंदिरात माता दुर्गा देवी यांची मूर्ती पाहायला मिळते। नवरात्रमध्ये आपण होम पेटवतो त्या दिवशी येथे होम लावले जातो। त्यानंतर आपल्याला त्याच बाजूला श्री ज्ञानेश्वर महाराज यांचे दर्शन किंवा मूर्ती पाहायला मिळते। तसेच आपले संत तुकाराम महाराज यांची देखील मूर्ती आपल्याला येथे पाहायला मिळते। त्यानंतर आपल्याला भगवान शिवशंकर यांचे 12 ज्योतिर्लिंगाचे 12 कळस पाहायला मिळते आणि तसेच येथे असलेले 12 शिवलिंग देखील आपल्याला पाहायला मिळेल। तर हेच आहे 12 ज्योतिर्लिंगाचे शिवलिंग। हे श्री सोमनाथ शिवलिंग आहे, म्हणजेच हे 12 ज्योतिर्लिंगातील एक ज्योतिर्लिंग असून ते आपल्याला पहिल्या क्रमांकावर पाहायला मिळते। त्यानंतर आपल्याला नंबर 2 वर श्री मल्लिकार्जुन हे शिवलिंग पाहायला मिळते। येथे असलेले हे शिवलिंग अतिशय सुंदर व छान असे आहे। तसेच देखील आपल्याला या शिवलिंगासमोर नंदी महाराजही पाहायला मिळते। त्यानंतर आपल्या 3ऱ्या क्रमांकावर येते म्हणजेच कालो के काल महाकाल। तर 3ऱ्या क्रमांकावर आपल्याला पाहायला मिळते श्री महाकालेश्वर ज्योतिर्लिंग। हे श्री महाकालेश्वर म्हणजेच महाकाल महादेव यांची शिवलिंग। चौथ्या क्रमांकावर येते आपले श्री नागेश्वर शिवलिंग। श्री नागेश्वर शिवलिंग हे येथे पाहायला मिळते व त्यांची प्रतिमा किंवा छवी आपल्याला येथे पाहायला मिळेल। तसेच अतिशय सुंदर प्रकारे आहे हे शिवलिंग। वैद्यनाथ हे शिवलिंग आपल्याला 5व्या क्रमांकावर पाहायला मिळते। हे 12 ज्योतिर्लिंगातील एक ज्योतिर्लिंग। त्यानंतर आपल्याला 6व्या क्रमांकावर भीमेश्वरच म्हणजे भीमाशंकर नावाने देखील आपण ओळखतो। तसेच 7व्या क्रमांकावर श्री विश्वेश्वर म्हणजेच काशी विश्वनाथ या नावाने देखील आपण ओळखतो।
आपल्या 8व्या क्रमांकावर श्री ओंकारेश्वर ही शिवलिंग पाहायला मिळते. अतिशय सुंदर प्रकारे असे शिवलिंग येथे आपल्याला पाहायला मिळते. तसेच 9व्या क्रमांकावर आपल्याला श्री रामेश्वर म्हणजेच रामेश्वरम हे शिवलिंग पाहायला मिळते. तर आपल्या 12 ज्योतिर्लिंगातील त्र्यंबकेश्वर हे आपल्याला 10व्या क्रमांकावर पाहायला मिळते. तसेच केदारनाथ हे 12 ज्योतिर्लिंग तर एक ज्योतिर्लिंग आहेच, पण 4 धामापैकी एक धाम असलेले शिवलिंग येथे आपल्याला पाहायला मिळते. त्यानंतर 12 ज्योतिर्लिंगातील श्री घृष्णेश्वर हे 12वे ज्योतिर्लिंग आहे आणि ते या 12 ज्योतिर्लिंगापैकी शेवटचे ज्योतिर्लिंग आहे आणि ते देखील आपल्याला येथे पाहायला मिळते. असे आपल्या भारतात असलेले 12 ज्योतिर्लिंग हे आपल्या भारतातील अनेक राज्यात विभागले गेले आहेत. तर आपल्याला हे सर्व 12 ज्योतिर्लिंगाचे दर्शन एकाच ठिकाणी येथे करायला मिळते. तर पहा, अशा प्रकारे आपण घेतले श्री 12 ज्योतिर्लिंगाचे दर्शन. तर आपण पाहू आणि पुढे असे कोणते मंदिरे आहे येथे दर्शनासाठी. तर सर्वप्रथम आपल्याला हे अतिशय सुंदर प्रकारे बांधलेले मंदिर पाहायला मिळते. या मंदिराचा आकार थोडा तिरकस असा आहे. तर चला पाहू आपण आतमध्ये कोणत्या देवांच्या मूर्ती किंवा प्रतिमा आहे. तर येथे आपल्याला भगवान श्रीराम यांची मूर्ती पाहायला मिळेल. तसेच लक्ष्मण आणि माता सीता हेही पाहायला मिळेल. तुम्हाला दिसत असेल हा खांबाची रचना जी आहे ती तिरकस प्रकारे केली आहे. तसेच येथे अनेकही मंदिर आहेत. तर पाहू आपण अनेक असे मंदिरे. तर सर्वप्रथम आपण पाहू या मंदिरात. तर आपल्याला पाहायला मिळेल श्री वाल्मिकी महाराज. त्यानंतर तसेच आपल्याला दुसऱ्या मंदिरात पाहायला मिळेल श्री दत्तात्रय महाराज व भगवान. त्यानंतर आपल्याला इकडे आल्यावरती इकडे पाहायला मिळेल श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर. अतिशय सुंदर प्रकारे विठ्ठल रुक्मिणी यांची प्रतिमा येथे आहे. त्यानंतर तेथील असलेले दुसऱ्या मंदिरात आपल्याला पाहू आपण काय पाहायला मिळते. तर याच मंदिरात आपल्याला श्री गणेशजी म्हणजेच गणपती बाप्पा यांची मूर्ती देखील पाहायला मिळते. तसेच इकडं गेल्यावरती आपल्याला मागे एक मंदिर आहे
त्याच मंदिरात पाहू कोणत्या देवाची प्रतिमा आहे किंवा मूर्ती आहे. तर हे पहा, विशाल असे कळस आहे मंदिर पाहायला मिळते. आणि त्याच मंदिरात आपल्याला श्री मारुती भगवान म्हणजेच हनुमानजी यांची मूर्ती पाहायला मिळते. श्री हनुमानजी म्हणजेच मारुती भगवान यांची मूर्ती अतिशय सुंदर अशी आहे. तर हाच मंदिराचा परिसर. येथे असलेले अनेक असे मंदिरे अतिशय सुंदर प्रकारे येथे घडवणूक केलेली आहे व सर्व देवी देवतांचे येथे दर्शन करायला मिळते. जर तुम्ही येथे येण्याच्या इच्छुक असाल तर नक्की एकदा यावा.